नमस्कार बंधू भगिनींनो, मी सुवर्णा प्रवीण कोठुळे. मला प्रभाग क्रमांक 4B मला ही उमेदवारी सर्वसामान्यांच्या आग्रहाखातर मिळालेली आहे. त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते. जेव्हा मी लोकांशी संवाद साधत होते तेव्हा माझं असं लक्षात आलं की माझे मिस्टर डॉक्टर प्रवीण कोठुळे यांनी जेव्हा कोविडची दुसरी लाट आलेली होती त्यावेळी परिस्थिती अशी होती की लोकांकडे रोजगार नव्हता आणि त्यामुळे ते व्यवस्थित उपचार घेऊ शकत नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी अशा वेळेस लोकांची मदत केलेली आहे. त्यांना मोफत उपचार दिलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांना मोफत गोळ्या औषधंही दिलेलं आहे. डॉक्टरांनी त्यावेळेस खरोखर लोकांची खूप मदत केलेली आहे असं मला जनतेकडून हे कळालेलं आहे जेव्हा मी त्यांच्याशी सुसंवाद साधत होते तेव्हा. आणि माझे दीर सचिन कोठुळे यांनी जगदंबा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत लोकांची वेळोवेळी सेवा केलेली आहे. त्यांना वेळोवेळी पाहिजे त्या स्वरूपात त्यांना मदत केलेली आहे. कोविडमध्ये, त्याच्या आधी आणि त्याच्यानंतरही कोठुळ्यांचं आणि सचिन कोठुळ्यांचं सेवा देण्याचं काम आत्ताही चालू आहे. पालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज आणि स्वच्छता याकडे मी वैयक्तिक लक्ष देणार आहे. आपले भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम यांनी आपल्या गावासाठी काय काय केलेले आहे हे सर्वांना माहीतच आहे. पूर्वीची देवळाली जेव्हा पाण्याची फार टंचाई भासत होती आणि आत्ताची देवळाली त्यासाठी दादांनी वढ्या नाल्यांचं खोदकाम केलेलं आहे. जास्त प्रमाणात पाणी जिरलेलं आहे आणि अक्षरशः आज परिस्थिती असं आहे की विहिरीतून आपण पाणी घेऊ शकतो. तेव्हाची देवळाली आणि आत्ताची देवळाली यात फार मोठा फरक आहे आणि हा बदल घडून आलेला आहे आपल्या सत्यजित दादांमुळे. नागरिकांनी मला सेवेची संधी दिल्यानंतर त्यांच्या ज्या ज्या काही अडचणी आहे त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि तसेच महिलांना बचत गटामार्फत रोजगार निर्मितीचा प्रयत्न करू.